जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2026च्या रिझल्टमध्ये येणाऱ्या काही तांत्रिक अडचणीबाबत आपण माहिती घेणार आहोत. जर का तुमचा रिझल्ट हा RR केसमध्ये असेल, इनव्हॅलिड मार्क्स एंट्री असेल, रिझल्ट तुमचा शो होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या रिझल्ट लेजरमध्ये ट्रिपल आर केस असं जर का दाखवत असेल तर नेमकी काय? आणि जे विद्यार्थी एस-वायच्या बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस, बी-बी-ए, बी-सी-ए, बी-बी-ए, सी-ए, बी-बी-ए, आय-बी आणि अन्य तत्सम अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी असतील, तर यांच्या सेमिस्टर 3 च्या सी-सी सब्जेक्टमध्ये जर का फेल आलेला असेल, तर आता काय उपाययोजना करावी याबाबत आपण माहिती घेणार आहोत. सरतेशेवटी आपण फोटोकॉपीचं व्हेरिफिकेशन काय प्रकार आहे, रिव्हॅलला कधी अप्लाय करायचं आणि रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याचा निकाल कुठे बघायचा, या सगळ्यांबाबत आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. कदाचित व्हिडिओ 15 ते 20 मिनिटं असेल, काळजीपूर्वक बघा. सगळ्यात अगोदर आपण सेम 3च्या सी-सी सब्जेक्टबाबत माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे हा विद्यार्थ्याचा निकाल आहे. ओके, हा तसा बी-बी-एचा निकाल आहे आणि या बी-बी-एच्या सेमिस्टर 3 मध्ये सी-सी 201 को करिक्युलर कोर्स दाखवला आणि यामध्ये एफ दाखवलेला आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने को करिक्युलर कोर्सचा कोणताही सिलेबस विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड केलेला नाहीये. जो केला होता तो तांत्रिक बाबच तयार केलेला होता. बट त्याला विद्यापीठाने मान्यता दिली नाही अधिकार मंडळाने आणि त्याच्यामुळं नवीन सी-सी सब्जेक्टची जी काही लिस्ट आहे, ती विद्यापीठाने काय केलेली होती, पब्लिश करून देण्यात आलेली होती. तर त्या कोर्सपैकी एक सब्जेक्ट तुम्ही थर्ड सेमला हॉल तिकीटमध्ये दुरुस्त करून घ्यायचा होता. हे महाविद्यालयाचं काम होतं. महाविद्यालयाला एक ठराविक कालावधी विद्यापीठाने दिलेला होता. त्यांना सांगितलेलं होतं, की तुम्ही तुमच्या सेमिस्टर 3 मध्ये तुमच्याकडे आवश्यक तो जो सी-सी सब्जेक्ट आहे, तो तुम्ही हॉल तिकीटमध्ये इंडिव्हिज्युअली ॲड करा. जेणेकरून तुम्हाला आम्ही मार्क्स एंट्री करायला मुदत देऊ. त्यावेळेस तुम्ही मार्क एंट्री करा. म्हणजे विद्यार्थ्यांना सेमिस्टर 3चे सी-सीच्या सब्जेक्टचे मार्क हे त्यांना भेटून जातील. जसं इथे सी-सी 4 सेमिस्टर 4 मध्ये सी-सी 151-10 इथे हा एक विषय घेतलेला आहे. तसंच सेमिस्टर 3 मध्ये 1 ते 11 पद्धतीची जी काही लिस्ट होती, त्यापैकी एक विषय सेमिस्टर 3 ला हॉल तिकीटमध्ये ॲड करायचा होता आणि त्या पद्धतीने इथे सब्जेक्ट घ्यायचा होता. आता हा एक रिझल्ट बघा. या रिझल्टमध्ये बघा, सेमिस्टर 3 साठी सी-सी 151-10 घेतलेला आहे. स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ लोकल हिस्ट्री त्याचे मार्क पण आता आपण भरलेले होते. तेच मार्क या ठिकाणी आलेले आहेत. तर सेमिस्टर 4 मध्ये सी-सी 151-11 स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट अँड प्लेसेस ऑफ वर्शिप इन लोकल एरिया असे 2 वेगवेगळे सी-सी आपण घेतलेले होते. म्हणजे सेमिस्टर 3 मध्ये सी-सी ॲड करणं हा एक पहिला भाग होता आणि सेमिस्टर 4चा तर ऑलरेडी परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये आलेला होता. आता सी-सी सब्जेक्टमध्ये फेल का बरं आले? तर तुमच्या महाविद्यालयांनी तुमच्या हॉल तिकीटमध्ये अपडेटेड सी-सीची यादी अपडेट केलेली नव्हती. ओके. आता ती अपडेट कशी करायची किंवा त्याची माहिती तुम्हाला कुठून भेटेल? तर त्या संदर्भात इथे एक सी-सीची एक लिस्ट आहे. मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ तुम्हाला केलेला होता. ती सी-सीची लिस्ट तुम्हाला कुठून डाउनलोड करायची ती पण पुन्हा माहिती देतो. ही सी-सीची सेमिस्टर वाईज अपडेटेड यादी आहे. सेमिस्टर 2nd मध्ये सी-सी 151 ते 1 ते 11 होती. नंतर सेमिस्टर 3 मध्ये सी-सी 201 ते परत 151-11 पर्यंतची लिस्ट होती. सेमिस्टर 4 मध्ये सी-सी 251 1 ते 151-11 अशी लिस्ट होती आणि याबाबत आपण सविस्तर माहिती सी-सी या विषयांबाबत घेतलेली होती. तर आपल्या महाविद्यालयाने इथं सी-सी 201 1 पासून तर सी-सी 151-11 पैकी एक विषय तुमच्या सेमिस्टर 3 मध्ये ॲड करणं अपेक्षित होतं. आता त्याची यादी तुम्हाला कुठे भेटेल? तर इथे सिलेबस कॉलमला जा. या ठिकाणी रिवाइज सिलेबस 2025 चा दिसेल त्यावरती क्लिक करा आणि इथे 1 नंबरलाच तुम्हाला कंपल्सरी किंवा ऑप्शनल कोर्स सब्जेक्ट दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे सेमिस्टर 2ndला क्लिक करा आणि इथे सी-सी सब्जेक्टच्या जनरल गाईडलाईन्स आहे आणि सी-सी सब्जेक्ट कोड्स फॉर यूजी प्रोग्राम आहे. त्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं, तर ही यादी आपल्याला इथे बघता येणारी आहे. तर या पद्धतीने तुम्ही सी-सीचा सब्जेक्ट डाउनलोड करू शकता. आता मुख्य विषय असा आहे,
की हे सर्व झालं. सीसीच्या सब्जेक्टमध्ये फेल आले. आता पुढं काय करावं? तर महाविद्यालयाला विनंती आहे, की आपण काय करा, एक सगळ्यात अगोदर पत्र तयार करा. त्या पत्रामध्ये माननीय परीक्षा अधिकारी किंवा माननीय परीक्षा संचालक, परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, गणेश किंड पुणे असं तुम्ही वरती त्याला लेफ्ट साइडला लेटर पॅडवर मेन्शन करा. मध्यभागी विषय टाका, की सीसी सब्जेक्ट मार्क्स एंट्री इश्यू. ओके. किंवा आमच्या महाविद्यालयातील XYZ म्हणजे त्याच्यामध्ये विषयांमध्ये टाका, की सीसी सब्जेक्ट हॉल तिकीटमध्ये ॲड करण्याबाबत आणि मार्क्स एंट्री करण्याबाबत. मग लिहा, माननीय महोदय वरील विषयास अनुसरून आमच्या महाविद्यालयातील या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या आता समर एक्झाम 2026च्या परीक्षेमध्ये सेमिस्टर 3चा हॉल तिकीटमध्ये आम्ही दुरुस्ती केलेली नव्हती. त्याच्यामध्ये आम्हाला XYZ सब्जेक्ट ॲड करायचा होता. मग तो कोणता ॲड करायचा? तो त्यामध्ये मेन्शन करा, की हा सब्जेक्ट आम्हाला ॲड करून द्यावा आणि त्याचे अंतर्गत गुण भरण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी, असं विनंती करणारं एक पत्र तुम्ही तयार करा. या पत्रासोबत तुमच्या ज्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांचे मार्क एंट्री बाकी आहे किंवा ज्यांच्या निकालात फेल आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची यादी करायची. त्यामध्ये सीट नंबर, नेम ऑफ स्टुडंट, PRN नंबर अशी यादी करायची. एक यादी तुम्हाला एक करायची आहे, की सीट नंबर, नेम ऑफ स्टुडंट, PRN नंबर आणि त्यांना दिले जाणारे मार्क. म्हणजे तुम्हाला हा सीसी सब्जेक्ट सेमिस्टर 3 साठी देणार आहे आणि त्याचे एवढे मार्क आहे. असे डॉक्युमेंट तुम्ही तयार करायचं आहे आणि हे पत्र, त्या विद्यार्थ्यांची यादी आणि मार्कांची यादी असे तिन्ही डॉक्युमेंट घेऊन तुम्ही विद्यापीठाच्या S&T सेक्शन किंवा परीक्षा विभागाकडे तुम्ही जा. तिथे ते तुमचं पत्र इन्व्हर्ट करतील. त्यावर योग्य ती कारवाई करेल. त्याबाबतची माहिती तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या वेब मेल थ्रू पोहोच केली जाईल. पण नुसतं महाविद्यालयाच्या वेब मेलवरून S&Tला मेल करणं, एक्झाम सपोर्टला मेल करणं, कोऑर्डिनेशनला मेल करणं इथून होणार नाही. प्रत्यक्ष पद्धतीने लेटर घेऊन महाविद्यालयाला तिथपर्यंत जावं लागेल. विद्यापीठाची ती कमिटी प्रमादची कमिटी असू शकते. त्यामध्येही तुम्हाला बोलावलं जाऊ शकतं किंवा अदरवाईज तुम्हाला हॉल तिकीट दुरुस्ती संदर्भात काही एखादं परिपत्रक जारी करून त्या संदर्भात तुम्हाला हॉल तिकीट दुरुस्त करून मार्क एंट्री करण्यासाठी स्पेशल तुम्हाला टाईम दिला जाऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही सीसी या सब्जेक्ट बाबत काय केली पाहिजे? कार्यवाही केली पाहिजे. ओके. हा झाला तुमचा पहिला मुद्दा. आता आपण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत. तो म्हणजे की काही विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये RR डिनोट झालेलं आहे. त्याला रिझल्ट रिझर्व्ह असं आपण म्हणत असतो. तर हा रिझल्ट रिझर्व्ह कशामुळे होतो? तर त्या संदर्भात महाविद्यालयाने काय करायचं, की महाविद्यालयाला एक महत्त्वाचा भाग दिलेला आहे. तो म्हणजे कॉलेजचं जिथून आपण हॉल तिकीट डाउनलोड करतो, तर त्या हॉल तिकीटमध्ये जिथून आपण ऑल लेजर डाउनलोड करतो, तर त्या लेजरमध्ये इथे RR केस दाखवलेला आहे. तुमच्या जर का रिझल्ट लेजरमध्ये इथे इनव्हॅलिड मार्क्स दाखवलेले असतील किंवा मार्क्स नॉट अवेलेबल दाखवला असेल, तर तुमची केस काय होते? RR केसमध्ये डिनोटेड होते. मग RR केस रिझोल्यूशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं? इथे एक एक्सेल शीटचा नमुना दाखवलेला आहे. त्यामध्ये एक एक्सेल शीट तयार करायची. वरती तुमच्या संस्थेचं नाव, कॉलेजचं नाव, वर्ग, विषय वगैरे तुम्ही टाकायचा. त्यामध्ये सीट नंबर टाकायचा. कॉलम कोणते करायचे? सीट नंबरचा, PRN नंबरचा, जे सब्जेक्ट कोड तुमच्या ह्याच्यामध्ये आले नाहीये किंवा एक्स्ट्रा झालेले असतील, त्या सब्जेक्टचा कोड, त्या सब्जेक्टचं नाव आणि तो सब्जेक्ट तुमच्या हॉल तिकीटमध्ये ॲड करणं बाकी आहे का डिलीट करणं बाकी आहे, त्याची माहिती या ठिकाणी मेन्शन करायची आहे. एक्झाम्पल सांगितलं की इनव्हॅलिड मार्क्स म्हणजे रिझल्ट लेजरमध्ये इनव्हॅलिड मार्क्स आले. त्याचा अर्थ काय होतो? सब्जेक्ट सिलेक्टेड मोर दॅन रिक्वायर्ड सब्जेक्ट. म्हणजे एक्झाम्पल बघा, की तुम्हाला BCS, BSc, BA या विषयांना NEP पॅटर्नमध्ये 11 सब्जेक्ट असणं अपेक्षित आहे. तुम्ही जर का 11 पेक्षा जास्त सब्जेक्ट एका सेमिस्टरला आले, तर त्यावेळेस ते इनव्हॅलिड मार्क्स म्हणून कन्सिडर केलं जातं. कधी-कधी रिझल्ट लेजरमध्ये तुम्हाला रिमार्क येतो, मार्क्स नॉट अवेलेबल. त्याचा अर्थ काय होतो, की तुम्ही सब्जेक्ट जे काही सिलेक्ट केले, ते रिक्वायर्ड नंबर ऑफ सब्जेक्टपेक्षा कमी सिलेक्ट केले. ओके. त्याचा असा अर्थ होतो. मग तुम्हाला ही रिझॉल्व्ह केस करायची असेल किंवा हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायचा असेल, तर ती RR केस संदर्भात तुम्हाला या पद्धतीची एक्सेल शीट बनवायची आहे आणि धिस एक्सेल शीट शुल्ड बी सेंड टू द रिस्पेक्टिव्ह S&T सेक्शन विथ द एक्सेल शीट इन द फॉलोइंग फॉर्मॅट. ओके. एक्सेल शीट तयार करा आणि इथे तुमचं जसं आर्ट्स असेल तर S&T-art@fun.unipune.ec.in
नंतर एज्युकेशनची फील्ड असेल तर या पद्धती, सायन्स असेल तर या मेलवर, लॉ असेल तर या मेलवर. अशा पद्धतीने ज्या विभागाचे विद्यार्थी आहे, त्या विभागाची सेपरेट एक्सेल शीट तयार करायची आणि ती विद्यापीठाला काय करायची? मेल करायची आणि त्याचं एक डॉक्युमेंटेशन, एक पत्र बनवून ते देखील काय करायचं आहे? महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागापर्यंत सबमिट करायचं आहे. तिथून ते इन्व्हर्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भातला मेल येईल आणि त्या मेलच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता? रिझोल्यूशन करू शकता किंवा त्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला भेटा. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला इथे 2 केसेस बाबत माहिती दिली. एक आहे सी-सी सब्जेक्ट फेल आला तर काय करायचं? दुसरं रिझल्ट लेजरमध्ये जर का आर-आर केस असेल किंवा मार्क्स नॉट अवेलेबल, नंतर इनव्हॅलिड मार्क्स असा जर का प्रॉब्लेम आला, तर त्याला आर-आर केस म्हणतात. ती कशा पद्धतीने रिझॉल्व्ह करायची त्याची माहिती दिली. आता तिसरं आपण माहिती बघूया ट्रिपल आर केस. बघा आता बहुतेक टी-वायच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले आणि या निकालामध्ये विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे तुम्हाला सांगतोय. एकच मिनिटं फक्त. ओके. या विद्यार्थ्यांच्या इथे निकालामध्ये एक माहिती दाखवलेली असते. ते म्हणजे रिझल्ट लेजरमध्ये इथे बघा जसं की दाखवलं हा CH 601 14 मार्क त्यांना इंटरनलला पडलेले होते. प्रॅक्टिकलचे मार्क नाही इथे. युनिव्हर्सिटी सॉरी इथं प्रॅक्टिकलचे मार्क नाहीये. इथं युनिव्हर्सिटी एक्झामचे मार्क त्या विषयाचे दाखवलेले नाहीये. त्याच्यामुळं इथं तुमचा केस जो काही आहे तो आर-आर केस दाखवलेली आहे आणि इथे सांगितलेलं आहे थर्ड इयर रिझर्व्ह फॉर इनव्हॅलिड मार्क्स. म्हणजे या ठिकाणी बघा आता ही केस काय झालेली आहे, विद्यापीठाचे जे काही या विषयाचे जे काही पेपर होते, ते मार्क्स एंट्री करण्यामध्ये विद्यापीठापर्यंत पोहोचलेले नाहीये. काय झालेलं आहे, विद्यापीठापर्यंत ते मार्क्स एंट्री पोहोचलेली नाहीये. कारण आता बघा, याच विद्यार्थ्यांच्या बरोबर हे रेग्युलरचे विद्यार्थी होते. याचबरोबर विद्यार्थ्यांचे पी-आर-एन व्हॅलिडिटीचे पण पेपर होते. तर सोबत पेपर गेले. कदाचित कॅप सेंटरने काय केलेलं असेल, ते पेपर तुमचे पी-आर-एन व्हॅलिडिटीचे होते म्हणून त्यांनी कदाचित सेपरेट ठेवले असतील. ते सेपरेट चेक करून विद्यापीठाकडे ते उशिरानं कदाचित पाठवणार असतील किंवा आता निकाल ज्यावेळेस लागला तोपर्यंत ते पोहोचलेले नसतील. या कारणास्तव त्यांचा निकाल काय झालेला आहे इथं आर-आर केसमध्ये आलेला आहे. यामध्ये सर्व चुकी आपण असं गृहीत धरू कॅप सेंटर आणि विद्यापीठ च परीक्षा विभाग. तर आता याला रिझोल्यूशन काय करायचं? याला पुन्हा पत्र तयार करायचं. माननीय परीक्षा अधिकारी, परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. लिहायचं विषयामध्ये अ, विषय लिहायचा की रिझल्ट लेजरमध्ये ट्रिपल आर दाखवणे दाखविल्याबाबत. मग लिहायचं माननीय महोदय आमच्या महाविद्यालयातील टी-वाय, बी-एस-सी असेल व्हॉटएव्हर या वर्गातील विद्यार्थिनी तिचा पूर्ण नाव, तिचा पी-आर-एन नंबर, सीट नंबर टाका. सदर विद्यार्थिनींनी समर एक्झाम 2026 मध्ये जो काही विषय असेल जसं CH 601 हा विषय तिने या तारखेला दिला. तर यामध्ये तिच्या निकालामध्ये आर-आर दाखवलेले आहे. तिच्या रिझल्ट लेजरमध्ये युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत मिळालेले मार्क दाखवलेले नाहीये आणि त्या सब्जेक्ट पुढं आर-आर-आर दाखवलेलं आहे. कृपया योग्य ते मार्गदर्शन करावे किंवा तिचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून अपडेटेड रिझल्ट तयार करून देण्यात यावा. असं तुम्ही पत्र तयार करून त्यांच्यापर्यंत देऊ शकता. ओके. या संदर्भात आम्ही महाविद्यालयाने काय कोणकोणते डॉक्युमेंट तयार केले? सगळ्यात प्रथम त्या विद्यार्थिनीचा जो पेपर 1 एप्रिल 2026 ला कदाचित झालाय किंवा 21 एप्रिलला झाला. ते याच्यावर तारीख काही दिसत नाहीये. पण गृहीत धरा की तुमच्याकडे हे अटेंडन्स शीट असते महाविद्यालयाकडे. ओके. सीट नंबर त्याचा काय म्हणूया आपण बारकोड स्टिकर आणि त्या स्टुडंटची सिग्नेचर. ओके. हे पत्र असतं जसं की या स्टुडंटचा नंबर आहे बघा 57208 तिचं हे स्टिकर आहे, तिची सही आहे आणि हे पेपर आपण काय केलेलं आहे, ह्या कॉलेजचा प्रेझेंट अब्सेंटी रिपोर्ट आहे. ओके. हा रिपोर्ट आपण काय केला, विद्यापीठाला पाठवला. त्या दिवशी पेपरला 21 पैकी 21 विद्यार्थी प्रेझेंट होते. अब्सेंट कुणी नव्हतं त्याची माहिती दिली. ओके. CS 601 ला दुसऱ्या विभागाचे काही विद्यार्थी 16 होते. एकूण 14 प्रेझेंट, 2 अब्सेंट, इमर्जन्सी स्टिकर 3 वापरले. त्याची माहिती दिली. इथं आम्ही ते उत्तरपत्रिका ज्या कॅप सेंटरला पाठवले, त्या कॅप सेंटरला इथे बघा तो परीक्षेचा दिनांक 21/4 विषयाचं नाव CS 601 वर्ग लिहिलेला होता. एकूण पेपर संख्या किती पाठवली? 35 पार्सल संख्या 1 होती. म्हणजे यामध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांनी जे काही पेपर दिले, तर ते सर्वचे सर्व पेपर महाविद्यालयाने काय केले? कॅप सेंटरला पाठवलेले आहे. तरीसुद्धा तिच्या रिझल्टमध्ये इथं काय दाखवलेलं आहे? आर-आर दाखवलेलं आहे. सोबत काय करायचं? त्या स्टुडंटचं हॉल तिकीट पण या ठिकाणी दाखवायचं. म्हणजे तिच्या त्या हॉल तिकीटमध्ये तो विषय होता का नाही त्याची माहिती भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही बंच तयार करा. विद्यापीठाला मेल करा. प्रत्यक्ष जे काही डॉक्युमेंटेशन आहे तुम्ही त्या विद्यापीठाकडे काय करा
देऊन टाका. मग ते काय करतील त्या संदर्भातले पेपर त्यांच्याकडे आल्यानंतर त्याची मार्क एंट्री करतील आणि रिझल्ट अपडेट करून त्याचा निकाल जाहीर करतील. याला कदाचित वेळ लागू शकतो. अ, आमचंही त्या संदर्भात वेगवेगळं काम चालू आहे. कारण माझे महाविद्यालयात जवळ-जवळ 3 विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण झाला. तर विद्यापीठाकडे तसा पत्रव्यवहार केलेला आहे. विद्यापीठ त्या बाबतीत योग्य ती कारवाई करेल, अशी आपण अपेक्षा बाळगूया. आता तुम्हाला सी सब्जेक्ट फेलचा इश्यू कळला. आर-आर केस काय होती त्याची माहिती कळली असेल. आता ट्रिपल आर केस होती त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली. पुढचा प्रश्न आहे फोटोकॉपी. फोटोकॉपी व्हेरिफिकेशन, अप्लाय फॉर रिव्हील आणि रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट कुठे लागेल त्याची माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचा पेपरचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस 8 दिवसामध्ये फोटोकॉपीला अप्लाय करता, तर फोटोकॉपीला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात प्रथम व्ह्यू सब्जेक्ट आणि डाउनलोड फोटोकॉपी हे तुम्हाला दिसून येतं किंवा ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन फॉर्म असतो. हा ॲप्लिकेशन फॉर्म दिसतो आणि व्ह्यू सब्जेक्ट असे 2 डॉक्युमेंट दिसतात. आता तुमची ज्यावेळेस अंतिम मुदत संपते, तर अंतिम मुदतनंतर 8 दिवसात किंवा 10 दिवसात, कधी-कधी काही-काही वर्गांना 15-15 दिवस पण लागतात. त्याच्यानंतर फोटोकॉपी तुमच्या लॉगिनला उपलब्ध होते. तर तुम्हाला ही जी काही डाउनलोड फोटोकॉपी आहे, ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करायचं आहे, सगळे प्रश्नाला त्यांनी तपासणी केली आहेत का नाही? सगळ्याला उत्तरं दिली आहेत का नाही? ते सर्व उत्तरं किंवा तेवढे जे काही मिळालेले मार्क आहे, त्या पहिल्या पानावर नोंद केले आहेत का नाही, त्याची तुम्हाला तपासणी करायची आहे. आणि ती तपासणी केल्यानंतर इथे फोटोकॉपी व्हेरिफिकेशन म्हणून एक टॅब दिलेला आहे. त्या टॅबवर क्लिक करायचा आहे. तो टॅब या पद्धतीने असतो. इथं आपलं पूर्ण नाव, नंतर आपला ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम, पेपर कोणते दिले, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे दिले का कोणते दिले, त्याचा कोर्स कोड, नंतर हे बाकीची सगळी डिटेल येते. तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात. की त्याच्यात पहिला प्रश्न आहे, हे जरा थोडं ब्लर दिसेल, पण सांगतो ते जरा लिसन करा. वेदर एनी आन्सर ऑफ पार्ट और thereof इन द आन्सर बुक हॅज नॉट बीन असेस्ड बाय एक्झामिनर. तर इथे तुम्हाला येस किंवा नो वर टाइप करायचं आहे. तुम्ही येस वर टाइप केलं तर त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेल्स देअर ऑफ या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. याचा अर्थ काय होतो, की तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये जी काही उत्तरं लिहिली, तर ते सगळ्यांपैकी उत्तरं किंवा काही उत्तरं एक्झामिनरनी चेक केले नाही, असा त्याचा अर्थ होतो. जर चेक केले नाही, तुम्ही इथं येसला क्लिक करा आणि इथे लिहा, की क्वेशन नंबर किंवा या पेज नंबरवरती हा प्रश्न चेक केला नाही. ओके. पुढचा तुम्हाला 2 नंबरचं आहे ऑप्शन, वेदर देअर इज एनी अदर डिस्पेन्सरी विथ रिगार्डिंग द टोटलिंग ऑफ मार्क्स आन्सर टू द एक्झामिनी इन द आन्सर बुक. ओके. म्हणजे या ठिकाणी आन्सर जो एक्झामिनर आहे, या एक्झामिनरनी काय केलं, की आन्सर बुकमध्ये सपोज आतल्या पेजेसला काही आपण गृहीत धरा, की 5 पैकी 3 मार्क दिले आणि तिथं 1 नंबरच्या पेजवर जिथं मार्कांची टोटल करतात, तिथं 2च लिहिले, 1च लिहिला किंवा मिसमॅच झालेला असेल. त्याच्यामुळे तुमची एकूण टोटल चुकलेली असेल किंवा कदाचित 1 नंबरच्या पानाची टोटलच चुकलेली असेल, तर त्या ठिकाणी इथं येस करा आणि त्याची डिटेल माहिती तुम्ही या ठिकाणी लिहा आणि सबमिट करा. जर यापैकी काहीच घडलं नसेल आणि तुम्हाला वाटतंय, की मी तर पेपर पूर्ण लिहिला, उत्तरं बरोबर होते, तरी त्यांनी कमी मार्क दिले किंवा चुकीचे दिले, तर या ठिकाणी इथं नो, नो ऑप्शन सिलेक्ट करा आणि सबमिट करा. ओके. तर हे फोटोकॉपी व्हेरिफिकेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर का रिव्हॅल्युएशनला टाकायचं असेल, तर तुम्ही अप्लाय फॉर रिव्हीलला क्लिक करा, सब्जेक्ट सिलेक्ट करा, पेमेंट करा. तुम्हाला काय केलं जाईल, तुमचा पेपर पुन्हा एका त्रयस्थ व्यक्तींकडून तपासला जाईल. ओके. तो तपासून त्याचे मार्क्स एंट्री केले जाईल. या मार्क्स एंट्रीला किमान 1 महिन्याचा कालावधी लागतो. तुम्हाला रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम unipuणे.ac.in ला जायचं आहे. एक्झाम सेक्शनला क्लिक करायचं आहे. इथे रिझल्टवरती क्लिक करा आणि इथं रिव्हॅल्युएशन रिझल्ट म्हणून टॅब दिलेला आहे. या टॅबवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे इथं रिझल्ट लेजर किंवा इथं रिव्हॅल्युएशनचे रिझल्ट तुम्हाला दिसून येतील. इथं तुमच्या अभ्यासक्रमाचं नाव येतं. त्याच्यात कोणकोणत्या विषयाचे पेपर चेक केले ते येतात. इथं व्ह्यू रिझल्टवर आपल्याला क्लिक करायचं असतं. इथं तुमचा वर्ग वगैरे टाकायचा, सीट नंबर असेल, पी-आर-एन नंबर असेल, दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. म्हणजे जर का इथं सीट नंबर टाकला, तर सीट नंबर तुमच्या ॲज पर हॉल तिकीट टाका, सबमिट करा. तुमचा जो काही रिझल्ट असेल तो दिसून येईल. तर तो रिझल्ट दिसण्यासाठी तुम्हाला किमान 15 ते 20 दिवस ते लागू शकतात. आता इथं एक इम्पोर्टंट नोट दाखवलेली आहे. द रिझल्ट होस्टेड हिअर विल बी अवेलेबल अप टू 15 to 30 days from the date of result declaration. So students are requested to get and downloaded a print for their convenience. So note the exam result display above as are submitted to control examination
SPPO. आणि काही जर का क्युरी असेल रिझल्ट बाबत, तर तुम्ही coe@unipune.ac.in यावर मेल करा. हे कॉलेजच्या वेब मेलवरूनच तुम्ही त्यांना मेल करू शकता. ओके. तर या पद्धतीने तुम्ही इथं जर का तुमचा निकाल दिसला, तर तुम्ही काय करायचा, त्याचं अपडेटेड रिझल्ट मिळण्यासाठी तुम्ही या पद्धतीने त्यांना मेल करायचा आहे. इथं ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होतात, जसं की इथे बघा आता 3rd इयर बॅचलर ऑफ सायन्स दाखवलेलं आहे. तर मग सायन्समधले इथं या सब्जेक्ट इथं दाखवलेले आहे. तेवढ्या सब्जेक्टचा निकाल तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. ओके. तर तुम्हाला माहिती निश्चित कळली असेल, की रिव्हॅल्युएशन रिझल्ट याबाबत फोटोकॉपीला कशा पद्धतीने अप्लाय करायचा, व्हेरिफिकेशन कसं करायचं, रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट कधी लागेल, तो कशा पद्धतीने चेक करायचा, अशी सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी आपण सर्व तुमच्या रिझल्टच्या रिलेटेड जे काही इश्यू असतील, त्या इश्यूबाबत आपण चर्चा केलेली आहे. आज आहे 31 जुलै. विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीटली 1 ते सव्वा महिन्याच्या आत तुमच्या पुढच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुटणार आहे. कदाचित 15 ऑगस्टच्या पुढे पण ते जाहीर होऊ शकतात. जे अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुटतात येणाऱ्या पुढच्या विंटर एक्झाम 2026 चे, त्याबाबत आपण आपल्या YouTube चॅनल, Telegram चॅनल मार्फत माहिती देतो. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. अशाच नवीन-नवीन विषयासह, नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.